हां, नमस्कार. माझं नाव चंद्रशेखर भोईटे. वास्तू चेतना या माध्यमातून गेली 12 वर्ष मी पूर्ण वेळ काम करत आहे. वास्तुशास्त्रासोबतच ज्योतिष, अंकशास्त्र, हस्तवास्तू ज्याला हस्तरेषा भाग आपण म्हणतो, त्याच्यावरती पण मी काम करतो. मी प्राणी खिल्लर आहे. मी आध्यात्मिक योग पूर्णतः कंप्लीट केलेला भाग आहे. तर अशा पद्धतीने मी या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. नमस्ते सर. माझं नाव संदेश आहे आणि मी एक कॉलेज स्टुडंट आहे. सर, मी तुमचे यूट्यूबला व्हिडिओ पाहिले होते. ते खूपच छान असतात आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असतात आणि मला काही क्युरीज होतात, ते आपण डिस्कस करू शकतो. आणि पहिला क्वेश्चन आहे की विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची खोली कुठे असावी? संदेश, छान प्रश्न विचारला तुम्ही हा. तर बऱ्याच जणांचं अर्धज्ञानापोटी बरेच जण याचा प्रयत्न करतात की उत्तरेला आणि पूर्वेला अभ्यास करताना तोंड करून बसतात. अगदी बरोबर पण आहे. परंतु बसल्यानंतर जी काही भिंत आहे आणि बसण्याची जी काही जागा, खुर्ची किंवा टेबल आहे, त्यामध्ये अंतर खूप कमी असतं. तर अशा वेळी ती काय आवश्यक ती स्पंदनं जी काय आहेत ती नसतात. म्हणून एकतर ती टेबल खुर्ची खिडकीच्या समोर जर का असेल तर ठीक आपण म्हणूयात. तसं जर का नसेल तर मग अशा पद्धतीने टेबल खुर्ची ठेवावं की त्यामध्ये उत्तरेकडची किंवा पूर्वेकडची पोकळी तिथं असणं आवश्यक आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्याची अत्यंत चांगल्या पद्धतीने एकाग्रता लाभू शकते. खूपच छानच इन्फॉर्मेटिव्ह आन्सर होता आणि छान वाटलं सर. पुढे अजून एक क्वेश्चन होता मला. मोबाईल किंवा लॅपटॉप या वायफाय वास्तूशी संबंध आहे का? हा संदेश, हा खूप महत्त्वाचा प्रश्न तू विचारला आणि काळानुरूप हा अगदी त्याचं उत्तर देणं फार आवश्यक आहे. तर खरं याच्यामधून हे जे काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत, मोबाईल, लॅपटॉप आहेत, वेगवेगळ्या वस्तू, त्याच्यामधून एक प्रकारच्या वेव्ज बाहेर पडत असतात. तर याचा प्रयोगसुद्धा मी केला आहे. तो म्हणजे ज्यावेळी मी वॉटर एलिमेंट फाइंडिंग करतो, ते कॉपर रॉड असतात. ते कॉपर रॉड जर का या मोबाईलच्या वरती असे पकडले तर ते डिफ्लेक्ट होतात. म्हणजे त्याच्यातून एक ऊर्जा वहन होत असतं, एक वायूचा परिणाम तो दाखवत असतं. आणि अशा प्रकारच्या साधनं जर का आपण झोपताना शेजारी ठेवली, उशाखाली जर का मोबाईल ठेवला किंवा आराम करताना शेजारी जर का तो असेल, तर हा नक्की आपलं जे आभामंडल आहे, त्याला आपण ओरा असं म्हणतो, तो ओरा कट याने होतो किंवा त्याच्यावरती एक परिणाम असा विशिष्ट ऊर्जा सतत कार्यरत केल्याने होत असतो. म्हणून त्याचा झोपताना आपण तो मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू दूर ठेवणं हे फार गरजेचं असतं. हो सर, नक्कीच सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आणि डिव्हाइस झोपताना दूर ठेवले पाहिजे. तर छान वाटलं मला तुमचा आन्सर. मला एक लास्ट क्वेश्चन विचारायचा होता. तर वास्तुदोष असला तर खरंच आयुष्यावर परिणाम होतो का? हो संदेश, हा प्रश्न तू खरोखर अत्यंत बरोबर विचारला आणि जनसामान्यांच्या सगळ्यांच्या मनातील प्रश्न आहे. हे खरोखर हे वास्तुशास्त्र जे काय आहे ते दुःख निवारण करणारं आहे का? खरं तर माणसाचा जो स्वभाव आहे तो सुख जे काय तो गिळत असतो आणि दुःख हे सगळंच राहतो आणि त्याला दुःख हे कोणालाही नको असतो. कारण त्याचा जो काय स्वभाव आहे तो आनंद आहे आणि आनंदाकडे तो जाण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु हे जे काय हेलकावे आहेत, हिंदोळे आहेत सुखदुःखाचे, त्याला कारण जे काय आता सर्व संत असे सांगतात ते आहे म्हणजे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं सर्व संतांनी म्हटलेलं. हे मनच सुख आणि दुःखाचं कारण आहे. आणि हे जे काय मन बनलेलं आहे हे मन 5 तत्वांचं मिळून बनलेलं आहे आणि त्या मनाचं प्रमुख तत्व जे आहे ते आहे वायुतत्व. जसं मनाचं वायुतत्व आहे तसं बुद्धी जी काय निश्चयात्मक आहे किंवा जी काही योग्य निर्णय किंवा अयोग्य निर्णय घेते तिचं तत्व आहे तेजतत्व. अंतःकरण आहे आकाश तत्वाचं. अशा प्रकारे 5ही तत्व हे निर्णय घ्यायला किंवा सुखदुःखाला कारण असतात. तेच वास्तूमध्ये असतात. दिशा आणि तत्व हे ठरवत असतं. तर अशा वास्तूमध्ये जर का त्याचं सुनियंत्रित आपण केला, त्याचा मेळ जर का घातला, त्याचं संतुलन जर का तत्वांचं जर का वास्तूमध्ये झालं तर त्याचा परिणाम नक्कीच असं स्थिर मनामध्ये, स्थिर मन जे काय आहे पाण्यासारखं तसं स्थिर ते राहू शकेल. आणि मग जे काही संकल्पना आहेत दुःख आणि सुख याच्या पलीकडे त्याला नक्की जाता येईल. जरी पलीकडे जाणं खूप अवघड जरी असले तरी स्थिर नक्की राहून व्यवहार जरी त्याचा सुखशील अशा रीतीने होऊ शकतो.
म्हणून वास्तुशास्त्र नक्कीच मनुष्याला एक स्थिरता प्राप्त करून देणार आहे की जी बुद्धी तेजतत्वाची योग्य निर्णय घेणं, निर्णय घेण्याचं टाळणं किंवा चुकीचे निर्णय घेणं ह्या अग्नितत्वाच्या असंतुलित तत्वाच्या कारणामुळे होतं. ते तत्व जर का बॅलन्स जर का झालं तर बुद्धीवरती त्याचा खूप चांगल्या पद्धतीने परिणाम होतो. म्हणून वास्तुशास्त्र हे सुखद कारक नक्कीच आहे. सर खरंच तुम्ही वास्तुचेतना थ्रू खूपच छान माहिती सांगितली आणि ह्याचा सर्वांनाही खूप बेनिफिट होणार आहे. तर तुमचा मनापासून धन्यवाद आणि तुम्ही तुमचा टाइम दिल्याबद्दल.